अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा पहिला सण किंवा दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तो वसुबारसेपासून सुरू होत आहे. तर यंदा वसुबारस कधी आहे, वसुबारसची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर यावर्षी 28 ऑक्टोंबर 2024 वार सोमवार रोजी वसुबारस हा सण आलेला आहे आणि याच दिवशी रमा एकादशीही आहे. म्हणजे या दिवशी एकादशीही आहे आणि द्वादशीही आहे. म्हणजे आपण ज्यालाच वसुबारस म्हणतो ते दोन्हीसुद्धा एकाच दिवशी आलेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा पहिला सण वसुबारस या दिवसापासून सुरू होतो. याच दिवशीपासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो. वसुबारसपासून आपण रांगोळी काढायला सुरुवात करतो आणि वसुबारस ही दिवाळीचा पहिला दिवस किंवा दिवाळीची सुरुवात असते. आश्विन कृष्ण द्वादशीला आपण वसुबारस साजरी करतो. त्यालाच वसुबारस असं म्हटलं जातं. वसुबारस म्हणजे नक्की काय? तर वसु म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी. तसंच वसुबारसला गोवत्स तिथी असंही म्हटलं जातं. तर गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गाईचं वासरू. वसुबारसला गुरुद्वादशी तिथी असंही म्हणतात. तर असं का म्हटलं जातं? तर कलियुगातील प्रथम श्री दत्त अवतार भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांचा निजानंद गमन दिन म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. म्हणून या तिथीला गुरुद्वादशी तिथी असं म्हटलं जातं. तर वसुबारस कधी साजरं करावं? वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी गाई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. तर संध्याकाळीच पूजा का केली जाते? तर पहिल्या काळी जी लोकं होती ती काय करायची की दिवसभर आपल्या गाईला आणि गाईच्या वासराला रानावानामध्ये दिवसभर खायला चरायला न्यायची आणि जेव्हा ते संध्याकाळी परतीच्या वेळेला येतात तेव्हा त्या परतीच्या वेळेला आपल्याला गाई पूजनाची जी अत्यंत शुभ वेळ आहे ती मानली जाते आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची पण वेळ असते. तर लक्ष्मी येण्याची वेळ म्हणून किंवा तिचं एक स्वरूप म्हणून गाईची आणि तिच्या पाडसाची पूजा ही वसुबारसच्या दिवशी सायंकाळी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय महत्त्व आहे. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा समावेश असतो असं म्हटलं जातं. आता 33 कोटी म्हणजे करोड असं सगळे म्हणतात. तर संस्कृतमध्ये कोटी म्हणजे त्या 33 प्रकारचे देवी देवता. तर हे जे गाईच्या पोटामध्ये सामावलेले असतात त्यामुळे गाईला विशेष असं महत्त्व असतं. आणि वसुबारसच्या दिवशी आपण गाईची तिच्या पाडसाची विधिवत पद्धतीने मनोभावे पूजा केली तर आपल्या सर्व मनोवांछित ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात असंही म्हटलं जातं. आणि असंही सांगितलं जातं की गाईच्या शरीरावरती जेवढे केस आहेत तेवढे वर्ष आपण स्वर्गामध्ये आपला वास होतो किंवा आपल्याला स्वर्गामध्ये तेवढ्या वर्ष राहायला मिळतं असं म्हटलं जातं. म्हणूनही वसुबारसच्या दिवशी पूजा केली जाते. दिवाळी म्हटलं की वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज या सणांनी दिवाळी पूर्ण होत असते. दिवाळीमध्ये अंधारावरती मात करण्यासाठी किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यावरती चांगल्या गोष्टींची मात करण्यासाठी आपण दिवे लावत असतो आणि सगळीकडे प्रकाश करत असतो. त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये आपल्याला जे काही अपमृत्यूची किंवा जे काही भय आपल्याला वाटत असतं त्यावरती मात करण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. बारस का साजरी केली जाते त्यामागे एक पौराणिक कथा आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहायची. तिला एक सून होती, गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाई मुगाई वासरंसुद्धा होती. एके दिवशी काय होतं की अश्विन मास आलेला असतो. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठते आणि शेतावर जाऊ लागते. तेव्हा ती सुनेला हाक मारते की मुली इकडे ये. सून येते आणि म्हणते की काय? तर तशी म्हातारी म्हणते की मी शेतावर जाते, दुपारी येते, तू तोपर्यंत माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं ती सांगते. आणि जेव्हा ती म्हातारी शेतावर निघून जाते त्यानंतर सून माडीवरती जाते, गहू मूग काढून ठेवते, खाली येते, गोठ्यात जाते आणि गव्हाळी मुगाई वासरं जी उड्या मारत होती त्यांना ती ठार मारते, चिरते आणि शिजवून त्याची भाजी करते आणि सासूची वाट पाहत बसते. दुपार झाली तशी सासू घरी येते. सून पान वाढते. सासूने पाहिलं की तांबडं मांस त्यांच्या दृष्टीला पडतं. तिनं हे काय म्हणून सुनेला विचारलं. तर सुनेने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा सासू घाबरते आणि न समजता चूक घडली म्हणून तशीच उठते आणि देवापाशी जाऊन बसते. देवाला प्रार्थना करते, देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा करा, गाई वासरं जिवंत करा. जर असं नाही झालं तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय ती करते. ती तशीच देवापाशी बसून राहते. देव तिचा एक निश्चय पाहतात.
तिचं अंतःकरण पाहतात. पुढे संध्याकाळी गायी येतात आणि हंबरटा फोडू लागतात. तशी देवाला चिंता पडते. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटतं. मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीची हंबरटे बंद झाली. म्हातारीला आनंद झाला. सुनेला सुद्धा आश्चर्य वाटतं. तसं सर्वांनाच आनंद होतो. नंतर म्हातारीने गायी-घोड्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली आणि आनंदी झाली. जेव्हा ती वासरं जिवंत होतात तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि देव तिला आणि तिच्या सुनेला माफ करतात. तर ही पौराणिक कथा वसुबारस साजरी करण्यामागे आहे. त्यामुळे आपले सगळेजण वसुबारस साजरे करत असतात. आपला महाराष्ट्र हे कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे वसुबारस साजरी करण्याला विशेष असं महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. वसुबारसच्या दिवशी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सडा घालू शकता, पाणी शिंपडू शकता, फरशी असेल तर फरशी पुसायची आहे आणि छोटीशी का होईना पण रांगोळी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये तुमच्या बाहेर काढायची आहे. घराच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. जर तुम्ही ही रांगोळी पांढऱ्या कलरने काढली तर तुम्हाला त्याच्यावरती सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळद कुंकू अर्पण करायला विसरायचं नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशीपासून दिवेसुद्धा लावले जातात. संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेमध्ये रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावून घ्यायचे आहे. संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही दिवे प्रज्वलित करून तुमच्या घराच्या अंगणामध्ये घरामध्ये ते तुम्हाला लावायचे आहेत. कारण वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि तेव्हापासूनच आपल्याला रांगोळी काढणं, दिवे प्रज्वलित करणं या सर्व गोष्टींची सुरुवात करायची असते. त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारी जी गाई आहे त्या गाईची आपल्याला वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी पूजा करायची आहे. तुम्ही गाईच्या चारही पायावरती थोडं थोडं पाणी टाका. गाईच्या वासराच्या पायावरती पाणी टाका. गाईला आणि तिच्या पाडसाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्यांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. गाईला आणि तिच्या पाडसाला तुम्हाला फुलांचा हार बनवून त्याची माळा करून त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही धूप दीप अगरबत्ती लावून त्यांची आरती करा, त्यांना ओवाळा. त्यानंतर तुम्ही काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवून तो गाई आणि गाईच्या वासराला खायला द्यायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर गाईला आणि तिच्या पाडसाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायचा आहे. गाईच्या अंगाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनोकामना बोलवायच्या आहेत. त्याचप्रमाणे गाईला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. अशी अगदी विधिवत पद्धतीने तुम्हाला गाईची पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाचीही तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे गाई किंवा गाईचं पाडसं नसेल तर तुम्ही अशा वेळी तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये पाट ठेवा. त्या पाटावरती पांढऱ्या रांगोळीने किंवा तांदळाने गाई आणि गाईच्या पाडसाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्याचीही सुद्धा तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करू शकता. किंवा आपल्या घरामध्ये बघा, देवघरामध्ये गाई आणि तिचं वासरू अशी मूर्ती असते किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही शोपीस म्हणून सुद्धा गाई आणि तिच्या वासराची मूर्ती ठेवता, तर त्याचीही तुम्ही पूजा विधिवत पद्धतीने करू शकता. या दिवशी रमा एकादशीही आहे, त्यामुळे बाळकृष्णाचीही तुम्हाला पूजा करायची आहे आणि वसुबारसही आहे. असं म्हणतात की भगवान श्री हरी विष्णू यांच्या ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या पृथ्वी तलावरती या दिवशी खूप जास्त प्रमाणात उपस्थित असतात. त्यामुळे या दिवशी बाळकृष्णांची पूजा करण्यालाही विशेष असं महत्त्व आहे. वसुबारसच्या दिवशी उपवासही केला जातो. हा जो उपवास आहे, वसुबारसच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, तुमचं आरोग्य चांगलं राहावं, निरोगी आरोग्यासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी, त्यांची प्रगती व्हावी यासाठी, त्याचप्रमाणे गायीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी, गायीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वसुबारसचा उपवास केला जातो. हा जो उपवास आहे तो जास्त करून लग्न झालेल्या ज्या महिला असतात त्या आपल्या मुलाबाळांसाठी करत असतात. ज्या महिलांना मुलं बाळं आहेत, ज्यांना नाही आहेत किंवा ज्यांचं लग्न झाले, ज्यांचे पती हयात आहे, ज्यांचे पती हयात नाही, असं कोणीही हा उपवास करू शकतं. त्याचप्रमाणे पुरुष लोकंसुद्धा हा उपवास करू शकतात. कारण जी गायी असते तिच्यापासूनच आपल्याला बैल मिळत असतो आणि या बैलापासूनच आपण शेतीप्रधान देश असल्यामुळे शेती करत असतो. तर गायीचं जे ऋण आहे ते व्यक्त करण्यासाठी किंवा गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही हा वसुबारसचा उपवास करू शकता. गायी आपल्याला दूध देते, त्या दुधापासून आपलं दही, तूप, लोणी, त्याचप्रमाणे गोमूत्र देत असते, शेण देत असते आणि गायीच्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये, धार्मिक कार्यामध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो. त्यामुळे गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व लग्न झालेल्या महिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत केलं पाहिजे.
तर वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी ही आहे. तर काही जण रमा एकादशीचा पण उपवास करतात आणि जर तुम्हाला वसुबारस धरायची असेल तरीही तुम्ही धरू शकता. ज्यांना रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन्हीसुद्धा उपवास करायचे आहेत, त्यांनी उपवास हा धनत्रयोदशीच्या सकाळी सोडायचा आहे, म्हणजे वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी. आणि ज्यांनी फक्त वसुबारसचा उपवास धरलेला आहे त्यांनी वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडू शकता. असं म्हणतात की वसुबारसच्या दिवशी गहू आणि मुगापासून बनवलेले कुठलेही पदार्थ खाऊ नये. या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाण्याला विशेष महत्त्व असतं. वसुबारसचा संध्याकाळी उपवास सोडत असताना बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊनच तो उपवास सोडला जातो. किंवा मग जर तुम्हाला नाहीच गवारीची भाजी भेटली किंवा मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी जो कोणता पदार्थ बनवाल तो बनवून तुम्ही खाऊ शकता. पण या दिवशी गव्हापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये असं म्हटलं जातं. तर बरेच जण काय करतात की गाईसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. मग तो स्वयंपाक उपवास सोडण्यासाठी खाल्ला जातो. ठीक आहे, तेही तुम्हाला चालेल. पण वसुबारसच्या दिवशी दिवसभर जेव्हा तुम्ही उपवास करणार आहात तेव्हा गव्हापासून आणि मुगापासून बनवलेल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला खायच्या नाही आहेत. तुम्ही उपवास सोडताना त्या वस्तू खाऊ शकता. असंही म्हटलं जातं की वसुबारसच्या दिवशी तव्यावरती आपल्याला कुठलीही वस्तू करायची नाही. आता बाजरीची भाकरी करायची म्हटलं की तवा तर वापरावाच लागेल. पण जर वसुबारसच्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास असेल तर तुम्ही असे पदार्थ करा की ज्याच्यासाठी तवा वापरला जाणार नाही आणि संध्याकाळी उपवास सोडायच्या वेळी मग तुम्ही तव्यावरती बाजरीची भाकरी करू शकता आणि गवारीची भाजी करू शकता. त्याचप्रमाणे वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही वसुबारसचा उपवास केला असेल तर तळलेले पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेले पदार्थही खायचे नाही आहेत. तुम्हाला अगदी चहा जरी प्यायचा असेल तरी कोरा चहा प्यायचा आहे. तर हे अगदी छोटे छोटे वसुबारसचे नियम आहेत. वसुबारसच्या दिवशी आता जे कोणी शेतकरी आहे त्यांच्या गोठ्यामध्ये गाई असेल, गाईचं पाडसं असेल, त्याचप्रमाणे तुमच्या गोठ्यामध्ये म्हशी असतील, बैल असतील, तर तुम्ही सर्वांची पूजा करू शकता. असं काही नाही की गाई आणि गाईच्या वासराचीच पूजा करावी. महत्त्व तर त्याला आहे, पण गाईच्या वासरांसोबत तुमच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या इतर जनावरांचीही तुम्ही पूजा करू शकता. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता तुम्ही व्यक्त करू शकता. वसुबारसच्या दिवशी गाईच्या गोठ्यामध्ये दिवा लावायला तुम्हाला चुकूनही विसरायचं नाही आहे. जर वसुबारसच्या दिवशी तुमच्या घरामध्ये गाईची मूर्तीही नसेल किंवा मग गाईची मूर्ती नसेल, गाई नसेल, तर मग तुम्ही पूजा कशी करणार आहात? तर अशावेळी तुम्ही वसुबारसच्या दिवशी गाई आणि वासराची मूर्ती खरेदी करून आणू शकता आणि त्याची पूजा करू शकता. किंवा मग तुम्ही जर अंगणामध्ये रांगोळी काढणार असाल, तुळशीपुढे काढणार असाल, देवघरापुढे काढणार असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोपद्म काढायचे आहेत आणि त्या गोपद्माची तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून धूपदीप अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे गाई नसेल ना तर तुम्ही अशी गोपद्म काढा. गोपद्म कशी काढायची हे तुम्हाला गुगलवरती टाकलं तरी लगेचच येणार आहे आणि ती पद्म काढून तुम्ही त्याचीही पूजा केली तरी चालेल. फक्त मनामध्ये श्रद्धाभाव असला पाहिजे, गाईविषयीची कृतज्ञता तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. मग तुम्ही कशीही पूजा केली, भले तुमच्याकडे गाई नाही आहे, मूर्ती नाही आहे, तुम्ही अगदी छोटीशी रांगोळी जरी गाईची काढली ना आणि त्याची जरी तुम्ही अगदी मनापासून पूजा केली ना तरी ती पूजा गाईपर्यंत पोहोचणार आहे. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की वसुबारस म्हटलं की गाई आणि तिच्या वासराला अतिशय महत्त्व असतं, मग मूर्तीची पूजा का करायची, रांगोळीची पूजा का करायची? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इथे मी फक्त सांगते की ज्यांच्याकडे नाही आहे मूर्ती त्यांनी कशा प्रकारे ऑप्शन म्हणून तुम्ही गाई आणि वासराची मूर्ती पूजा करू शकता. कारण शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. जर तुमच्या आजूबाजूला कुठे गौशाळा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही वसुबारसची पूजा करू शकता. तिथे जाताना तुम्ही गाईसाठी चारा न्या, त्याचप्रमाणे गोडाचा पदार्थ न्या. तुम्ही काय करू शकता, हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य म्हणून सुद्धा तुम्ही त्या गाईला चाऱ्यासोबत चारू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मूर्तीची पूजा करणार असाल तर एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये खरीखुरी गाई असेल तर त्या गाईला तुम्ही काय करू शकता की गूळ आणि जे हरभऱ्याची डाळ आहे ती तर तुम्हाला चारायचीच आहे. किंवा मग तुम्ही पुरणपोळी करून चारू शकता. किंवा मग तुम्ही कणिक मळा. कणिक मळल्यानंतर एक उंडा करा. त्या उंड्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे. ती डाळ त्याच्यामध्ये ठेवून गूळ ठेवून तो घास तुम्हाला गाईला चारायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि गव्हापासूनचे जे पदार्थ आहेत ते फक्त मनुष्याला वसुबारसच्या दिवशी खायचे नाही आहेत, गाईने खाल्ले तरी चालतात. आपल्याला आपल्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण सहभाग करू शकतो, पण दिवसभर आपल्याला त्याचा समावेश आपल्या जेवणामध्ये करायचा नाही आहे. वसुबारसची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्ही मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तर अगदी सगळ्यांना जमेल असा गौ माता की जय हा अगदी साधा सोपा मंत्र तुम्ही सर्वांनी पूजा करताना म्हणायचा आहे किंवा तिथे बसून तुम्ही म्हणू शकता, उभं राहून म्हणू शकता. गौ माता की जय, गौ माता की जय असं तुम्ही 108
60 वेळा जरी म्हटलात ना तरी तुमचा मंत्र जप होणार आहे आणि अगदी साधा सोपा मंत्र आहे जो तुम्ही दिवसभरात कधीही जप करू शकता. या दिवशी तुम्हाला कामधेनूची सुद्धा आरती करायची आहे. तर आरती मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तुम्हाला शक्य नसेल तर वसुबारसच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ लावून या आरतीचा लाभ घेऊ शकता. आरती कामधेनू तुमचा महिमा किती वर्णू, आरती मोक्षधेनू गाईचे चरण तीर्थ, ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणूनी वंदिले यथार्थ. षोडशोपचारी मंत्र नमियेला भगवंत, आरती कामधेनू तुझी सोनियाची शिंगे, त्याला रुपियाचे खूर, पुच्छ तुझे वाहे गंगा, पाप जाईल हो दूर. आरती कामधेनू विठोबा रखुमाई दोघे, गाई आणि येला वळवूनी, दूध जे काढियेल दिल रखुमाई करी. आरती कामधेनू तुमचा महिमा किती वर्णू, आरती मोक्षधेनू. तर आजच्या या व्हिडिओमध्ये वसुबारस कधी आहे, रांगोळी, दिवे कधीपासून प्रज्वलित करावं, त्याचप्रमाणे वसुबारसची पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, उपवासामध्ये काय खावं, नैवेद्य काय दाखवावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये गौ माता की जय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.